अरे मागे कोण राहू नका रे बाबा. सन्माननीय विरोधी पक्षनेते आमचे प्रवीण दरेकरजी, उपाध्यक्ष सुनील कर्जतकर, कुमार नंतर प्लीज मध्ये बोल नका. सन्माननीय आशिष शेलार, आमदार, माजी मंत्री, उपस्थित सर्व मान्यवर पत्रकार मित्र, काल मी रत्नागिरीमधून महाड कोर्टात जाऊन रात्री नाही सकाळी 5 वाजता मुंबईत पोहोचलो. आज हायकोर्टात माझ्या विरुद्ध ज्या केसेस शिवसेनेकडून दर्ज करण्यात आलेल्या आहेत त्यासंबंधी आता 3:30 वाजता निकाल लागलेला आहे. दोन्ही निकाल महाड आणि हे माझ्या बाजूने लागलेले आहेत. याचाच अर्थ देशात किंवा देश कायद्याने चालतो आहे हे सिद्ध झालेलं आहे. मित्र, 17 सप्टेंबर पर्यंत कोर्टाची केस असल्यामुळे मी काही गोष्टीवर भाष्य करणार नाही. देशात किंवा देश कायद्याने चालतो आहे हे सिद्ध झालेलं आहे. मित्र, 17 सप्टेंबर पर्यंत कोर्टाची केस असल्यामुळे मी काही गोष्टीवर भाष्य करणार नाही. पण एवढा दौरा केल्यानंतर पत्रकारांना न भेटणं हे मी योग्य मला वाटलं नाही आणि म्हणून आज त्वरित हा दौरा झाल्यानंतर पत्रकारांना माहिती द्यावी या भावनेतून ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. नाहीतरी तुम्ही माझ्या घराबाहेर रात्रीपासून वाट पाहतच होता. पण आज परत रात्री त्रास पत्रकार मित्रांना होऊ नये म्हणून मी ह्या पत्रकार परिषदेचं प्रयोजन केलेलं आहे. गेले काही दिवस माझा हा दौरा म्हणा, जनआशीर्वाद यात्रा म्हणा, चालू असताना जे काय टीव्हीवर येत होतं, वृत्तपत्रात येत होतं, त्याची सगळी माहिती मला मिळत होती. काही जण माझ्या चांगुलपणाचा, मैत्रीचा फायदा उठवतात हेही माझ्या आता लक्षात आलेलं आहे. त्यावरही आज काय बोलणार नाही. पण आमचा हा दौरा किंवा ही यात्रा कशासाठी होती तर ही यात्रा माननीय पंतप्रधानांना, माननीय मोदी साहेबांना पंतप्रधान होऊन 7 वर्ष झाली. तर या 7 वर्षामध्ये त्यांनी केलेली कामं, त्यांनी भारतवासियांना दिलेल्या योजना याची माहिती सर्वसामान्य शेवटच्या टोकाच्या माणसापर्यंत पोचवणं आणि ह्या योजना तुमच्यासाठी आहेत, मोदी साहेबांनी दिलेल्या आहेत हे सांगण्यासाठी ही यात्रा होती. एक दुसरं म्हणजे देशाच्या मंत्रिमंडळात मला कॅबिनेट मंत्री म्हणून घेतलं. राज्यातील आणि देशातील अनेक खासदारांना या वेळेला मंत्री बनवण्यात आलं. त्यांना माननीय मोदी साहेबांनी सांगितलं, तुम्ही सर्व तुमच्या राज्यात जा, राज्यात जाऊन तुम्ही जनतेचे आशीर्वाद मागा, आशीर्वाद घ्या आणि तुमच्या विभाग म्हणजे खात्याला, कामकाजाला सुरुवात करा. त्याप्रमाणे आम्ही म्हणजे मी स्वतः 19 तारीखपासून
माझ्या जन आशीर्वाद यात्रेला विमानतळापासून शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होऊन मी सुरुवात केली। ती कालपर्यंत होतो, आज एक दिवस किंवा 2 दिवस मध्ये गॅप ठेवला आहे। परवापासून सिंधुदुर्गापासून यात्रा सुरू, त्यामध्ये व्यत्यय पडणार नाही। आणि म्हणून माननीय मोदी साहेबांनी माझ्यासारख्यावर, एक सामान्य कार्यकर्त्यावर जो विश्वास टाकला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। त्यांचा मी अतिशय ऋणी आहे। या सर्व लढ्यामध्ये एक तर जन आशीर्वाद यात्रा सुरू होती, पण आमच्या विरोधी मित्रांनी लढा सुरू केला। त्यामध्ये माझा पक्ष भारतीय जनता पक्ष माझ्या पाठीमागे खंबीर उभा राहिला। त्याबद्दल माननीय नड्डा साहेब, राज्यातील चंद्रकांतदादा पाटील, सन्माननीय देवेंद्र फडणवीस आणि बाकी खासदार, आमदार, सर्व पदाधिकारी, विरोधी पक्ष नेते वगैरे यांचा अतिशय चांगलं पाठबळ मिळालं। त्यांचाही मी आभारी आहे। मी असं काय बोललो होतो ते राग आला, ते वाक्य काय परत बोलणार नाही। कोर्टाचा निकाल होईल, काय बोलणार नाही। प्रश्न असा आहे, जे भूतकाळामध्ये एखादी गोष्ट घडली आणि त्याची माहिती दिली, तो कसा क्राईम होतो, म्हणजे ते घडल्यावर काही चॅनलवाले धडाधड राणे विरुद्ध हे होणार, राणे असे होणार, राणे काय, वा काय पत्रकारिता आहे हो। आम्ही पाहिलीच नाही। 52 वर्ष झाले मला राजकारणाला, 52 करा, काय हरकत नाही, माझी काय हरकत नाही, आक्षेप नाही। काय शिवसेनेच्या नेत्यांनी असे शब्द कधी उच्चारले नाहीत। 1 ऑगस्टला बीडीडी चाळीचं पुनर्बांधणीचा कार्यक्रम होता, उद्घाटन होतं। त्या अगोदर आमच्या लाडसाहेब आमदारांनी काहीतरी वक्तव्य केलं होतं सेना भवनबद्दल, केलं होतं। तोडू, महिलांवर आमचा हात टाकला तर आम्ही हे करू ते करू म्हणाले। महिलांवर हात टाकला तर मी जे बोललो होतो, आपल्या देशाबद्दल अभिमान नसेल त्याला राष्ट्रीय सण माहीत नसतात। देशाबद्दल सार्थ अभिमान आहे आणि म्हणून मला सहन झाला नाही, आणि म्हणून जे बोललो ते आज रेकॉर्डवर आहे। हे महाशय काय बोलले महाशय, म्हणजे चांगले आहे आणि महाशय मुख्यमंत्री ते असं म्हणाले, सेना भवन बद्दल अशी कोण भाषा करेल त्याचं थोबडं तोडा, आदेश दिले। हा क्राईम नाही, 120 बी होत नाही। पत्रकारांनी मला शिकवावं, त्यांना अभ्यास ना कायद्याचा किती आहे शिकवावं, नाही तर मी वकीलच डाव्या बाजूला घेऊन बसलोय। सांगा मला, दुसरं एक वाक्य आहे योगी साहेबांबद्दल, हेच मुख्यमंत्री पुरी बोलले होते, हा योगी आहे की ढोंगी, चपलाने मारले पाहिजे। सुसंस्कृतपणा, पवार साहेब याला मुख्यमंत्री केलं, त्याला सुसंस्कृतपणा बघा। एका मुख्यमंत्र्याला म्हणतात चपलाने मारला पाहिजे, का वाकडं केलं त्यांनी? हेही आमचे मुख्यमंत्री आहेत यूपीचे, भारतीय जनता पक्षाचे। तिसरा प्रश्न अमित शाह यांच्याबद्दल,
मी आणि अमित शहा बसून ज्या काही पुढच्या वाटचालीची आम्ही आखणी केली होती, आता मी निर्लज्जपणाने हा शब्द मुद्दाम वापरतो. काय अनपार्लमेंटरी वर्ड नाही? सांगा कोण वकील असाल तर. काय हो, आहे की नाही? निर्लज्जपणाने हा शब्द मुद्दा वापरतो. असंसदीय असला तरी वापरतो. माहीत असून वापरतो विधानसभेत. निर्लज्जपणाने आता ठरलेली गोष्ट तुम्ही बाहेर येऊन नाकारू शकता. हे अमित शहाबद्दल निर्लज्ज. आपले आधी हे तपासले पाहिजे. त्याचा तो गाळलेला शब्द आहे, मी नंतर उच्चारण करत. काय हो माननीय पवार साहेब, काय सज्जनपणा आहे, साळसपणा आहे. आणि एवढा चांगला बोलणाऱ्याला त्यांनी मुख्यमंत्री केलं तर चुकीचं केलं असं नाही मला वाटतं. काय भाषा आहे. आणि आम्ही तर राष्ट्राबद्दल अज्ञान दाखवलं म्हणून आम्ही बोललो. आणि कोणी यापुढे असं बोलू नये म्हणून आम्ही बोललो. त्यानंतर रिॲक्शन काय? चिपळूणला 13 माणसं. काय आंदोलन, प्रचंड प्रतिसाद. आमच्या घरावर किती आले मी मोजले नाही, माहित नाही, पण व्हिडिओ क्लिप मिळेल. मी लोकांचा व्हिडिओ क्लिप मला मिळेल आणि मी मिळवीन. आम्ही तिघही मुंबईत नव्हतो. पोलिसांनी जे करायचं ते केलं. घरावर तुम्हाला घरं नाहीत, मुलं बाळा नाहीत, एवढंच आठवणीत ठेवा. तुम्ही कोणी माझं काही करू शकत नाही. तुमच्या कुठल्याही प्रक्रियेला मी घाबरत नाही. तुम्हा सगळ्यांना आतापर्यंत मी पुरून उरलेलो आहे. शिवसेना वाढली त्यामध्ये माझा मोठा सहभाग आहे. तेव्हा आत्ताचे कोणी नव्हते. हे अपशब्द बोलणारे पण नव्हते. कुठे काय करत होते माहित नाही. आणि म्हणून त्यांना आंदोलन करायचंय, करू दे. आमचा बंदोबस्त करायचा, करू दे. पोलिसांनी पाहत राहावं. कायदा आणि सुव्यवस्था आदेश देतात आणि करतात. तुम्ही सर्वांनी अनिल परबची हे पाहिलंच आहे कॅसेट. काही मला हलवत नाहीत, पण ते सगळ्यांना सगळे पसरले आहे. अधिकाऱ्यांना आदेश देतो, पकडा त्याला. खरे काय धक्के घातला? काही दुसरं काय केलं? राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे कुठे? महिलांवर अत्याचार होत आहेत. दिवसाढवळ्यात दुकानं फोडली जात आहेत. बलात्कार करून हत्या केल्या जात आहेत. दिशा सालियांचं कोणी केलं? कोण मंत्री उपस्थित होता? का अद्याप छडा लागत नाही? अनेक महिला आहेत. ती पूजा चव्हाण आहे, तिच्यावर पण तेच. आता या गोष्टी गप्प बसणार नाही. काय होते त्या मंत्राला आणि त्याला अटक होईपर्यंत आम्ही पाठलाग करणार. लोकशाही मार्गाने, कायद्याने. कोर्टातही जाणार त्या केसबद्दल. बघूया कोण वाचवतं. किती पत्रकार बातम्या आज लगेच देतील. संपला का फोन द्या खरा. पण आम्ही कायदेशीर लढाई लढणार. आणि ज्याने कृत्य केलं आहे त्या जे होते ते आज जाईपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. आमची जन आशीर्वाद यात्रा सुरू राहील. अजून 2 दिवस आहे कोकणात. या महाराष्ट्र आज एक प्रगत राज्य कुठे चाललंय अधोगतीकडे. कोरोनामध्ये
1,57,000 लोक मृत पावली. देशात जेवढी मृत पावली त्याच्या 1/3 महाराष्ट्रात. काय म्हणू, पराक्रम आहे मराला लावण्यामध्ये का वाचवण्यामध्ये ते पाहावं. प्रगती, शेतकऱ्यांचे प्रश्न, गोरगरिबांचे प्रश्न, शिक्षणाचा प्रश्न, परीक्षांचा प्रश्न, कोणते प्रश्न हाताळले आहेत आणि याच्यावर बोलायचं नाही. काही लोकांनी सुपारीच घेतली वाचवायची. काही चॅनल पाहतो आम्ही. त्या लोकांवर अन्याय, लोकांची बाजू घेणं हे भारतीय संसदे याच्यामध्ये घटनेमध्ये हे आपलं कर्तव्य सांगितलं आहे आणि यासाठी चौथा स्तंभ आहे. आणि म्हणून आज पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी कोर्टाचा निर्णय आलाय. आज हायकोर्टात केस होती, सुनावणी 17 सप्टेंबर. त्यामध्ये म्हटलं आहे ऑर्डरमध्ये, राज्य सरकार तोपर्यंत कोणते निर्बंध लादणार नाही किंवा कारवाई करणार नाही. सर्व कारवाईपासून कायदेशीर संरक्षण ही कोर्टाची ऑर्डर आहे. आता एका आम्ही नाही, कोर्टाने सांगितलेलं प्रिंट तुम्हाला दाखवी आणि माझ्याकडे महाडची पण ऑर्डर सोबत आहे. मित्र, आज अधिक काय माहिती देत नाही. मी केलं राष्ट्रीयत्व आणि त्या राष्ट्राचा माझ्या भारत देशावर मला अभिमान आहे आणि म्हणून भारत देशाचं स्वातंत्र्य दिन ज्याला माहीत नाही आणि त्यांनी चेष्टा करावी आणि म्हणून माझ्या तोंडून ते वाक्य आलं. त्यामुळे भारताबद्दल, समाजाबद्दल, भाजपच्या नेत्यांबद्दल कोण काय बोलेन मी ऐकणाऱ्यापैकी नाही, ऐकून घेणाऱ्यापैकी नाही. पुढचं वाक्य नेक्स्ट टाइम हां ते सांग. आणि म्हणून मी माझी बाजू मांडली. तुम्हाला जेवढं काय मी सांगितलेलं आपल्याला दाखवता येईल, लोकांपर्यंत पोचवता येईल तेवढं पोचवावं. पुढच्या वेळेपासून मी टेप पण ठेवणार आहे. काही उपरास केला जातो वाक्याचा, शब्दाचा, तो होऊ नये. आता जपून पावलं टाकली गेली पाहिजे आणि म्हणून तसा प्रयत्न होईल. तुम्हाला जे विचारायचं ते विचारू शकता. एकेकाने विचार. जब तक एक ही पत्रकार मुझे क्वेश्चन नहीं पूछता तो मैं जवाब नहीं दूंगा. एक है अरे हिंदी हो मराठी में हो, मगर एक ही कोई पत्रकार बोलना चाहिए. बोला. तुम्ही काही चुकीचं बोलला नाही असं तुम्ही आता म्हणालात. तुम्ही तुमच्या वाक्याचा मागचा तुमचा हेतू काय होता ते सांगितलं. पण काल आपल्याच पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की त्यांचा राग योग्य आहे, पण शब्द त्यांनी जपून वापरायला हवेत असं ते म्हणाले. तुम्ही त्यांच्या वाक्याची सहमत आहात की शब्द जपून वापरले गेले पाहिजे होते तुमच्याकडून? नाही, माझे काही शब्द बरोबर आहेत. कोर्टाने आता ऑर्डर वाचून दाखवली ना, मग काय चुकीचं नाही सांगितलं. हां, देवेंद्र फडणवीस आमचे जे मार्गदर्शन करतात ना ते मी स्वीकारेन, काय हरकत नाही. पाटील यांनी सांगितलेलं आहे कितीही मारामाऱ्या झाल्या तरी सख्खा भाऊ हा सख्खाच असतो आणि शिवसेनेचा उल्लेख सख्खा भाऊ म्हणून त्याने केलाय. माहित नाही, त्यांच्या मनात वेगळं काहीतरी असेल. सख्खा भाऊ असं आमच्या त्या योगींबद्दल, अमित शहाबद्दल असं कोण बोलत नाही. आधी भाव असावं की नाही तुझी शंका आहे, मग सख्खा बिक्का चुलत नंतर. अरे वा, तिला विचारू दे. हिंदी में एक बार पूरी आपकी जो रिएक्शन है प्लीज बता दीजिए हम लाइव. अब देखिए, अभी रिएक्शन तो मैं दे चुका हूँ. अभी भी कोर्ट में 17 सितंबर को एक केस
आगे चलने वाली है, तब तक एक केस के बारे में मैं कुछ कहूंगा नहीं। अभी मुझे इतना ही कहना है, हमारी यात्रा थी जन आशीर्वाद यात्रा, वो इसलिए थी कि मुझे पहली बार मैं मंत्री बनने के कारण मुझे लोगों का आशीर्वाद लेना था। वो आशीर्वाद के बारे में हमारे पंतप्रधान जी ने कहा, आप जाइए लोगों में उनका आशीर्वाद लीजिए। इस वास्ते में घूम रहा था और उसी दरमियान जो घटना हुई, आपको मालूम है, बार बार क्यों पूछते हैं? अनिल परब का एक ऑडियो क्लिप वायरल हुआ है जिसमें वो दावा कर रहे हैं पुलिस को आदेश दे रहे हैं, उस बारे में आपकी प्रतिक्रिया जानना चाहिए। क्या कुछ नहीं, अच्छा कर रहा है, कानूनी व्यवस्था संभाल रहा है वो। अभी उनके सरकार में कितने अच्छे लोग हैं, किसको बलात्कार के बारे में केस दर्ज होने के बाद निकाल डाला है, किसको अभी पुलिस पकड़ने निकले हैं, सब बहुत ही अच्छा काम चल रहा है। उसके बारे में या खुद अनिल परब के बारे में जो कुछ आ रहे हैं ना, जांच हो रही है, उसके बारे में भी वो पुलिस लोग से कहता होगा। और उन्होंने कहा वो कानूनी व्यवस्था के मुताबिक कितना सही है, उनके खिलाफ मैं केस कोर्ट में दर्ज करने वाला हूँ। आपके राज्य बाहर जो लोग विरोध कर रहे थे उनसे उद्धव ठाकरे जो मुख्यमंत्री वो मिले, उन्होंने उनको शाबाशी दी। कहाँ मिले? मेरे घर के सामने। नहीं, उद्धव अरे ये रास्ते में आ भी नहीं सकते, नहीं आ सकते। तुम्हाला भाषा जपून वापरायला सांगण्यात आलेलं होतं काल. कोणी कोर्टाने काल असं म्हटलेलं होतं ना काय की टीका करत असताना सांभाळून. तुम्हाला घटनेने दिलेला अधिकार आहे, पण टीका चांगल्या शब्दात करावी, टीकेने कोणाची मनं दुखली जाऊ नये, एवढं मला माहिती आहे. ज्याला मनं असतील त्याला मग यात्रेदरम्यान टीका सुरूच राहील. चांगल्या शब्दात राहील. आमदार दिनेश राणे यांनी आज ट्विट केलंय, त्यांनी म्हटलंय की हे सगळं स्टेट स्पॉन्सर्ड होतं आणि त्यामुळे राज्यात आता राष्ट्रपती राजवट लागू केली गेली पाहिजे. त्यावर तुमचं मत काय, की राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे का? नाही, ते संपर्क झाला नाही, मग याच्यावर काय भाष्य करणार नाही. आमचे 2 पुढारी बाजूला आहेत, हे झाल्यानंतर तुम्ही सोडल्यानंतर विचारेल, असं काय शक्यता आहेत का? करारा जवाब मिलेगा, नीतीश राणे जी ने कहा कि करारा जवाब मिलेगा, उस पर आपकी प्रतिक्रिया? अरे उसने कहा, उनको पूछो ना, करारा जवाब किस तरह का होता है, उनको ज्यादा जानकारी है. गृहमंत्र्यांकडून काल जो काही प्रकार सुरू होता, गृहमंत्र्यांकडून एकही वाक्य आलेलं नाही, काही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र अनिल परबची जी व्हायरल झाली व्हिडिओ, जे काही त्यांचं संभाषण व्हायरल झालं, गृहमंत्री काय बोलत नाही, मात्र अनिल परबचा व्हिडिओ अशा पद्धतीने व्हायरल होतो. खरं गृहमंत्रीपद कोण चालवतं असा प्रश्न निर्माण होतो काय? तुम्ही त्याला प्रश्न देतो, त्यांचा प्रश्न मला कशा विचारता? मुख्यमंत्र्यांना विचारा, नाहीतर ॲडव्होकेट आमच्या दिलीप वळसे पाटलांना विचारा. तुमच्याकडे खातं आहे का अनिल परबकडे? बाकी सगळी खाती वर्ग केली आहेत, कलेक्शन बिलेक्शन सगळी इत्यादी. नासिक पुलिस की कार्रवाई को रात में एक तरफ पुलिस की कार्रवाई हुई थी, दूसरी ओर कई शिवसैनिकों ने बीजेपी कार्यालय पर पत्थर फेंके, तोड़फोड़ हुई, नेताओं को पीटा गया. कौन नेताओं को पिटा गया? कई बीजेपी के नेताओं नहीं नहीं, अरे पिटा किसको पिटा नहीं गया? आप पत्थर तो लंबा से मारते हैं ना. ऐसी तस्वीरें पश्चिम बंगाल से आया करती थी. आपको लगता है कि उसी तरह के लॉ एंड ऑर्डर सिचुएशन महाराष्ट्र में भी हो गई? हम लोग भारतीय जनता पार्टी पश्चिम बंगाल के मार्फत वातावरण यहाँ बनने नहीं देंगे. नासिक पुलिस ने ऐसा कहा है कि आपने उनको लिख करके आश्वासन दिया है कि आप आपत्तिजनक बात नहीं करेंगे. किसको? नासिक पुलिस ने कहा है. क्या लिख के दिया मेरे को? अरे उन्होंने एक नोटिस, जरा आप सरकारी काम का समझ लो, खाली इधर का उधर न्यूज मत पहुंचाओ. उन्होंने मेरे को एक नोटिस दिया, मैं जवाब दिया नहीं हूँ. आपकी सही है ऐसा कह रहे हैं कि उन्होंने आपको पढ़ाना, अरे रिसीव्ड का साइन है वो.
नाही करायला प्रवृत्त करतात नाही, काही गोष्टी फार सभ्य आहेत, काहीच करत नाहीत. औषधाच्या खरेदीत पण काय केलं नाही. त्या हे सगळं आता बाहेर यायला पाहिजे. जनतेला यांचं कर्तृत्व माहीत होऊ द्या. आप ऐसे कुछ एग्जाम्पल्स बता रहे थे, जैसे योगी आदित्यनाथ के बारे में कुछ बोला गया, उनके ऊपर कोई जो है कार्रवाई नहीं की गई, और आज जो है आपको लेकर जब आपने कुछ बोला तो आप पर कार्रवाई की गई. वो एग्जाम्पल्स आप अरे वो तो आदित्य जी वो हमारे मुख्यमंत्री यूपी में है, मैं महाराष्ट्र में हूँ. हमारी जो जन आशीर्वाद यात्रा है ना, और उनको प्रतिसाद जो मिला जिस तरह, वो बहुत लोगों को देखा नहीं गया. इस वास्ते ये चला है. सर क्या आप चाहेंगे योगी जी इस पूरे प्रकरण में जिस तरह से 2 दिन में उनको चप्पल से मारने की बात कही थी, क्या आप चाहेंगे इस पर FIR हो यूपी में, या फिर यहाँ पे आप कराने जाएंगे? नहीं, हम क्यों नहीं करेंगे. वो आदित्य जी का काम है, वो करना नहीं करना, मगर हमारे नेता के ऊपर जो किया है उसके बारे में हम दखल ले लिया है. अरे साहब, ये पहली बार नहीं है, इससे पहले भी आपने ऐसी क्रिटिसिज्म जो है वो की थी. आपको क्या करना है? नहीं, मेरा सवाल तो सुनिए. आपको लगता है कि पूरी तरह से ऑर्केस्ट्रेटेड है, क्योंकि नारायण राणे मंत्री बनने के बाद जो वो कोंकण दौरे पे है, जो उनका एक गढ़ माना जाता है, वहीं पे उनको अरेस्ट किया गया. आप कैसे दिखते हैं? कुछ नहीं दिखता है. कानूनी व्यवस्था है, उसके मुताबिक उन्होंने मेरे बारे में शिकायत की. वो सेक्शन के मुताबिक मेरे को वहां से बोला कि कोर्ट में आपको हाजिर करना है. अरेस्ट भी रेस्ट तब तक कोर्ट में जाने तक मार तक मेरे को किसने अरेस्ट नहीं किया. उनकी रिक्वेस्ट पर मैं कोर्ट में गया. उनकी रिक्वेस्ट पे आप गए, उन्होंने आपको हिरासत में लिया? बिल्कुल नहीं, मेरे गाड़ी से गया. नंबर दो अभी है. हाँ, राणे साहब आपके हाथ में हिरासत में लेने की कोशिश की गई, उस पूरे प्रकरण के बारे में प्लीज बताइए. नहीं, आवश्यकता नहीं. राणे साहब आपके हाथ में सामना दिख रहा है. आज सामना में बहुत कुछ लिखा गया है. कहा गया है कि नारायण राणे कभी कर्तव्यनिष्ठ नेता नहीं थे, नहीं. वो आज यूनियन मिनिस्टर है, फिर भी गैंगस्टर की तरह बर्ताव कर रहे हैं. इसके ऊपर क्या लिखा? ये कौन अग्रलेख में लिखा है? कौन लिखा है? संजय राव. वाह वाह, उनका आप कितना सुनते हैं और पढ़ के खुश होते हैं. ये कोई संपादक के लायक है ही नहीं. एक तो वो खाली उद्धव ठाकरे जी खुश हुए इतना ही लिखते हैं, और मैं उनको 17 तारीख के बाद जवाब दूंगा. देखिए, यही शिवसेना ने मेरे को मुख्यमंत्री किया. मैं गैंगस्टर था तो मुख्यमंत्री चलता है. फिर अभी भी वही हो गए सब. जो मंत्री है वही हो सकते हैं ना. सर मला एक सांगा, संजय राऊतांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे त्यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे? काय नाही, मला वाटत नाही त्याची प्रतिक्रिया द्यावी. त्याची प्रतिक्रिया योग्य वेळी आणि योग्य असेल, त्यांचं समाधान होईल अशी द्यावी. केंद्रीय मंत्र्याला कॅन्सर सारख्या शब्दाचा वापर होतो, परत प्रमाणापेक्षा जास्त कर्तृत्व जेवढं नाही त्यापेक्षा जास्तच देण्यात आलेलं आहे शिवसेनेकडून, आणि कॅन्सर सारख्या शब्दाचाही वापर केला जातो. ऐकून घ्या, शिवसेनेकडून देण्यात आलं, योग्य माणसाला दिलं ना, त्यांनी कर्तृत्व करून दाखवलं ना. आज कर्तृत्वात माणसं शिल्लक नाही, आणि म्हणून असं होत आहे राज्य अधोगतीकडे चाललंय. माणसंच नाही शोधून. हे फक्त पोलिसाला आदेश देऊ शकतात, ह्याला पकड, इथे पकड, ते गुहागर पास झाले, चिपळूण पास झाले, ते इथे आहेत, पाहता काय, अटक करा, असेच आदेश देतील. त्यांना वाटतं कायमस्वरूपी त्यांचं सरकार असेल. कुछ दिनों का मेहमान है. सर 20 साल में पहली यूनियन मिनिस्टर ऐसे अरेस्ट हुए या उनको लेकर अरेस्ट की जो वारंट है वो बाहर आया है, क्या कहेंगे आप? ऐसे लग रहा है कि ये ज्यादा पॉलिटिकल लेवल पर चीजें हो रही हैं. अभी इस बार मैं कुछ नहीं कहूंगा, देखता हूँ इन लोग क्या क्या कर रहे हैं. सर 17 तारीख को प्रेस कॉन्फ्रेंस. 17 के बाद युवा सेनेने वो भी ऐसा मैं डिसाइड किया, पहला चाय पिलाऊंगा, बाद में पत्रकार शिवसेना आणि युवा सेनातर्फे जे काही आपल्या बंगल्याबाहेर काल जो राडा बघायला मिळाला, त्याच्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचं कौतुक केलं, त्यांची पाठ थोपटली अशी देखील
माहिती मिळते आणि तसे फोटोही आहेत. ते जरा माननीय शरद पवारांना सांगा ना, कोणाची पाठ थोपटावी? काय सीमेवरून पराक्रम करून आले का? मार खाऊन आले, 12 जण हॉस्पिटलला आहेत, काय करून आले? हा, मग त्यांनी हे सांगितलं असेल, तुम्ही मार खाऊन आलात ना, हॉस्पिटल ऍडमिट आहात ना, तुमचा सत्कार. कहना है कि वो आपका घर तोड़ेंगे और आपकी जान ले लेंगे, ऐसी धमकी भी वो दे रहे हैं मीडिया के सामने. इस पर आपका क्या बयान है? मैं आप उनको फोन करके कहो मेरी परवानगी, जरा घर के नजीक आओ, कंपाउंड में आओ. कोण? अरे कोण बोलता दिसू दे तरी. कोण म्हणताय? काय म्हणतात? कधी कधी म्हणाव, सांग ना म्हणा, म्हणा अशी भाषा परत करू नका. माझ्यावर काय निर्बंध आहेत म्हणून एवढं काय बोलत नाही. आणि म्हणा आयुष्यात उंदीर नाही मारलाय. शिवसेनेचं सोडा, उंदीर ते कसे कोचळे बिचळे, त्याला दाखवावं लागेल कोचळा कसा असतो. राणेसाहेब, तुम्ही सुरुवातीला प्रेस कॉन्फरन्सच्या सुरुवातीला तुम्ही म्हणालात की माझ्या चांगुलपणाचा काही लोकांनी गैरफायदा घेतला. नक्की कोण आहेत ते लोक? पत्रकार. आपका आशय क्या है? आप कह रही है सरकार कुछ दिनों की मेहमान है, आपका आशय क्या है? क्या सरकार गिरने वाली है ये? नहीं, मैं अभी ज्योतिष के पास जा रहा हूँ. ये जो मेरे दोस्त दरे कर आया है, एड्रेस लेके आया ज्योतिष का. अभी जाके उसके बाद मैं कहूँगा. याच्यानंतर पत्रकार परिषद बंद, संपली. सर, नहीं, आपने कहा कि सरकार गिरने वाली है, कुछ दिनों की मेहमान है, तो क्या इसका हम लोग आगे? अरे अभी अभी काम है. ज्योतिष के बाद जाके मैं तारीख एग्जैक्ट दूंगा. ज्योतिष के पास जाके उनकी सरकार गिरने के लिए या उनकी सरकार और आगे बढ़ने के लिए? आप देखेंगे हो, ये सरकार बढ़नी चाहिए. आपको लगता है आप हंस रहे का? आज राज्य की क्या हालत है, किसानों की क्या हालत है, मजदूरों की क्या हालत है. इंडस्ट्री बंद पड़ते जा रही है, बेकारी बढ़ रही है, 2 टाइम का खाना नहीं मिल रहा है. तो ऐसी सरकार क्यों रखे यहाँ? बाकी लोग का दुकान तो चल रहा है, बराबर ना? हाँ हाँ बोल रहे हैं. आपके खिलाफ एक नॉन ऑफेंस बनाया गया, इस तरह से देवेंद्र फडणवीस कह रहे थे, फिर भी आपको गिरफ्तार किया गया. क्या इसके आगे आप उनको मुंहतोड़ जवाब देंगे? क्योंकि ऑफेंस उतना सीरियस है, ऐसा आपकी पार्टी के नेता देवेंद्र फडणवीस कह रहे. देखिए, कोर्ट ने मुझे क्या कहा, मुंह तोड़ शब्द नहीं बोलने को कहा है. हाँ, तो आप अभी सवाल ही मत पूछना. नेक्स्ट टाइम, नेक्स्ट टाइम. हे आता अभी बसा. नाही, कशाला, आपलं काम चालू आहे ना मंत्रिपदाचं. सर, मोदी जी से इसको लेकर कोई बात नहीं है ये पूरी घटना के ऊपर, क्योंकि जिस तरह से शिवसेना क्या हम निपटने के लिए समर्थ है, तो क्यों बात करने का? हमें पूछा गया कैसा चल रहा है, बोला अच्छा, बहुत अच्छा चल रहा है यात्रा, कोई दिक्कत है नहीं. महाराष्ट्र में यात्रा हम लोग इतने घूमे, कोई दिक्कत नहीं हुआ. और ऐसी कोई पार्टी नहीं जिसकी इस तरह हमें रोका जाए, ऐसी ताकत नहीं है. पूरे प्रकरण के बाद क्या अमित शाह जी ने आपके बात किया, जेपी नड्डा जी से आपकी बात? चला येऊ मी. हाँ, थैंक यू, बहुत बहुत हो गया आपका. आज नारायण राणे नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. आणि अर्थात मी जे बोललो ते चुकीचं बोललो नाही, माझे शब्द बरोबर होते असं त्यांनी त्यांच्या वक्तव्याचं समर्थन केलेलं आहे. जनतेला यांचं कर्तृत्व जे ते लवकरच कळू दे, टीका चांगल्या शब्दात करावी असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. आणि आता जे काय ते फार न बोलता 17 सप्टेंबर नंतर याचं उत्तर देईन असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे याचाच अर्थ नारायण राणे येणाऱ्या काळामध्ये काही महत्त्वाचे खुलासे करू शकतात. बोलण्यात त्यांनी औषधांची खरेदी, इतर काही मुद्दे, होणारी लूट
दुकानदारी अशा पद्धतीचे शब्द वापरत आता काही वेगळे घोटाळे ते समोर आणतायत का किंवा काही वेगळे विषय ते पुढे आणतात का हे जाणून घेणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. जन आशीर्वाद यात्रेमध्ये कोणत्याही प्रकारचा खंड पडणार नाही असं देखील त्यांनी ठासून सांगितलेलं आहे. त्यामुळे कालच्या एकूणच त्यांना ताब्यात घेणं, नंतर अटक, न्यायालयात उपस्थित करणं, त्यांना जामीन मिळणं, न्यायालयाने दिलेला निर्णय, ठिकठिकाणी दाखल झालेले गुन्हे, 17 सप्टेंबरपर्यंत त्यांना अटक न करण्याच्या संदर्भात न्यायालयाने दिलेल्या सूचना, अशा सगळ्या वेगवेगळ्या विषयांना घेऊन आज नारायण राणे या पत्रकार परिषदेत बोलताना दिसले. काहींनी माझ्या मैत्रीचा गैरफायदा घेतला असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे आणि देश कायद्याने चालतो ते सिद्ध झालं. मोदींनी मला कॅबिनेट मंत्री म्हणून घेतलं. आज सामनाच्या अग्रलेखात देखील त्यांच्यावरती जी टीका करण्यात आली, नारायण राणेंनी नेमकं काय म्हटलंय ऐकूया. 1 ऑगस्टला BDD चाळीचं पुनर्बांधणीचा कार्यक्रम होता, उद्घाटन होतं. त्या अगोदर आमच्या लाडसाहेब आमदारांनी काहीतरी वक्तव्य केलं होतं सेना भवनबद्दल केलं होतं. तोडू महिलांवर आमचा हात टाकला तर आम्ही हे करू ते करू म्हणाल. महिलांवर हात टाकला तर योगी साहेबांबद्दल हेच मुख्यमंत्री पुरी बोलले होते. हा योगी आहे की ढोंगी, चपलाने मारले पाहिजे. सुसंस्कृतपणा. पवार साहेब याला मुख्यमंत्री केलं, त्याला सुसंस्कृतपणा बघा. एका मुख्यमंत्र्याला म्हणतात चपलाने मारला पाहिजे. का वाकडं केलं त्यांनी? हेही आमचे मुख्यमंत्री आहेत यूपीचे, भारतीय जनता पक्षाचे. आज हायकोर्टात माझ्या विरुद्ध ज्या केसेस शिवसेनेकडून दर्ज करण्यात आलेल्या आहेत त्यासंबंधी आता 3:30 वाजता निकाल लागलेला आहे. दोन्ही निकाल महाड आणि हे माझ्या बाजूने लागलेले आहेत. याचाच अर्थ देशात किंवा देश कायद्याने चालतो आहे हे सिद्ध झालेलं आहे. मोदी साहेबांना पंतप्रधान होऊन 7 वर्ष झाली, तर या 7 वर्षामध्ये त्यांनी केलेली कामं, त्यांनी भारतवासियांना दिलेल्या योजना याची माहिती सर्वसामान्य शेवटच्या टोकाच्या माणसापर्यंत पोचवणं आणि ह्या योजना तुमच्यासाठी आहेत, मोदी साहेबांनी दिलेल्या आहेत हे सांगण्यासाठी ही यात्रा होती. 1 ऑगस्टला BDD चाळीचं पुनर्बांधणीचा कार्यक्रम होता, उद्घाटन होतं. त्या अगोदर आमच्या लाडसाहेब आमदारांनी काहीतरी वक्तव्य केलं होतं सेना भवनबद्दल केलं होतं. तोडू महिलांवर आमचा हात टाकला तर आम्ही हे करू ते करू म्हणाल. महिलांवर हात टाकला तर मी आणि अमित शहा बसून ज्या काही पुढच्या वाटचालीची आम्ही आखणी केली होती, आता मी निर्लज्जपणाने हा शब्द मुद्दाम वापरतो. काय अनपार्लमेंटरी वर्ड नाही? सांगा कोण वकील असाल तर. काय हो, आहे की नाही? निर्लज्जपणाने हा शब्द मुद्दा वापरतो. असंस्कृती असला तरी वापरतो, माहीत असून वापरतो. विधानसभेत निर्लज्जपणाने आता ठरलेली गोष्ट तुम्ही बाहेर येऊन नाकारू शकता. हे अमित शहाबद्दल निर्लज्जपणा. पवार साहेब काय सज्जनपणा आहे.
साळसपणा आहे हा. आणि एवढं चांगलं बोलणाऱ्याला त्यांनी मुख्यमंत्री केलं तर चुकीचं केलं असं नाही मला वाटतं. काय भाषा आहे. आणि आम्ही तर राष्ट्राबद्दल अज्ञान दाखवलं म्हणून आम्ही बोललो. आणि कोणी यापुढे असं बोलू नये म्हणून आम्ही बोललो. त्यानंतर रिॲक्शन काय. आम्ही पाठलाग करणार लोकशाही मार्गाने, कायद्याने, कोर्टातही जाणार त्या केसबद्दल. बघूया कोण वाचवतं. किती पत्रकार बातम्या आज लगेच देतील. संपला का फोन द्या खरा. पण आम्ही कायदेशीर लढाई लढणार. आणि ज्याने कृत्य केलं आहे त्या जे होते ते आज जाईपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. आज एक प्रगत राज्य कुठे चाललंय अधोगतीकडे बा. कोरोनामध्ये 1,57,000 लोक मृत पावली. देशात जेवढी मृत पावली त्याच्या 1/3 महाराष्ट्रात. काय म्हणू. पराक्रम आहे मराला लावण्यामध्ये का वाचवण्यामध्ये ते पाहावं. यानंतर थेट जाऊयात नाशिकला पोलीस आयुक्तांच्या पत्रकार परिषदेत. आणि